नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या सत्तेनंतर जर या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्त्वाची सत्ता जर कुठली असेल तर ती आहे मुंबई महानगरपालिका। कारण एखाद्या छोट्या राज्यापेक्षाही ज्या महानगरपालिकेचं बजेट जास्त आहे, ज्या महानगरपालिकेवरती सत्ता म्हणजे सगळ्या आर्थिक राजधानीवरती सत्ता, ज्या महानगरपालिकेवरती सत्ता म्हणजे महाराष्ट्राचा डोक्यावरचा मुकुट आपण समजल्या जाऊ शकतो, अशा महानगरपालिका निवडणुकीमध्ये आता चांगलेच रंग भरताय। आणि याच महानगरपालिका निवडणुकीमध्ये एकीकडे भाजपला आपला महापौर बसवायचा आहे, दुसरीकडे शिंदेंना आपलं अस्तित्व टिकवायचं आहे, तर तिसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी ही अस्तित्वाची लढाई केलेली आहे। आणि नेमकं या लढाईमध्ये आता दोन भिडू चांगलेच गाजताय, अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे। होय, आपल्याला त्यांच्याबद्दलच चर्चा करायची आजच्या या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी डॉक्टर महेश, आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी। चला तर सुरू करूया। खरं तर मित्रांनो, मुंबई महानगरपालिका ही संपूर्ण महानगरपालिका अत्यंत महत्त्वाची आहे। महाराष्ट्रामध्ये जर सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका कुठली असेल तर ती आहे मुंबई महानगरपालिका। आणि याच मुंबई महानगरपालिकेवरती एक हाती सत्ता मिळवणं हे सगळ्याच पक्षांचं स्वप्न राहिलं। परंतु गेली 25 वर्ष स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या करिश्म्यामुळे एकाही पक्षाला ते शक्य झालं नाही आणि मुंबई ही अबाधित राहिली, ती ठाकरेंची। आणि आता ठाकरे आज अस्तित्वात नाहीयेत आणि त्यामुळे बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर ही मुंबई महानगरपालिका हिसकावण्याचा खूप मोठा प्रयत्न भाजपने केला देखील, परंतु त्यामध्ये भाजपला पहिल्या प्रयत्नात तरी यश आलं नाही। नंतरची 10 वर्ष ह्या कोविडमुळे निवडणुका झाल्या नाही आणि आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होते। आणि या निवडणुकीमध्ये ही मुंबई महानगरपालिका भाजप मिळवणार का, एकनाथ शिंदे आपलं अस्तित्व टिकवणार का आणि ठाकरे यांचं अस्तित्व मुंबईमध्ये राहणार का, या सगळ्याच गोष्टींचे प्रश्न आता उपस्थित झाले। परंतु आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आलेत आणि त्यामुळे मराठी माणसाच्या ज्या काही भावना आहेत की या दोन भावांनी एकत्र यायला पाहिजे, त्या भावनांना आता चांगल्याच वारा भेटलेला आहे। त्यामुळे या काळामध्ये मराठी मतांचं ध्रुवीकरण हे ठाकरेंकडे होईल ही शक्यता असताना एका बाजूला एकनाथ शिंदे सुद्धा याच मराठी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करताय, तर दुसरीकडे भाजप इतर राज्यातील मतं त्यासोबत एकनाथ शिंदेंची येणारी मराठी मतं यावरती टिकून आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर कुणाचा होईल ही चर्चा सगळीकडे आहे, परंतु आता या प्रचारामध्ये रंग भरला आहे एका जोडगोळीने, ती म्हणजे अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे। राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र म्हणजे वरळीचे आमदार आदित्य ठाकरे। खरं तर आदित्य ठाकरे हे अत्यंत अभ्यासू नेतृत्व आहे, युवा नेतृत्व आहे आणि या सगळ्या महाराष्ट्राने स्वीकारलेले होतं। पर्यावरणाच्या बाबतीत त्यांचा सखोल अभ्यास आहे आणि त्या पद्धतीचं काम देखील आहे। अमित ठाकरे सुद्धा गेली काही वर्षांपासून राजकारणामध्ये सक्रिय झालेले आहेत आणि त्यामुळे ठाकरे कुटुंबांवरती प्रेम असणारा जो काही मराठी जन आहे तो आता पुन्हा एकदा या ठाकरेंकडे वळतोय। युवकांना आकर्षित करण्यासाठी हे दोन्हीही ठाकरे एकत्र येत वेगवेगळ्या ठिकाणी कॉर्नर मीटिंग्स आणि काही सभा घेत आहेत आणि या सभेमध्ये ते तरुणांसोबत चर्चा करताना आपल्याला दिसत आहेत आणि याचमुळे भाजपला काहीसा दणका बसेल। कारण मुंबई म्हणजे युवकांवरती प्रेम करणारं शहर, मुंबई म्हणजे संघर्षावरती प्रेम करणारं शहर आणि हे मुंबई म्हणजे स्वप्न पूर्ण करणारं शहर आहे। आणि अशा या मुंबईमध्ये आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे एकत्र फिरल्यामुळे आता भाजप आणि दुसऱ्या बाजूला शिंदे यांची चांगलीच गोची होताना दिसते। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिका ही ठाकरेंची राहणार की भाजप ती मारणार हे कळेलच, परंतु तत्पूर्वी सध्या तरी आदित्य आणि अमित या दोघांनाही मुंबईकरांचं प्रेम मिळतंय हे तितकंच खरं आहे। येणाऱ्या काळामध्ये ही महानगरपालिका कोणाच्या ताब्यात जाते ते आपण बघूच। तत्पूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। अजूनही जर आपण आमचे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।